काय करता आज? ओ हॅलो गुड मॉर्निंग. काही नाही, हे मटरचे ना काय काय धागे निघतात ते मी चेक करत होते, नाहीतर वेल खाली पडणार. हे बघा किती सुंदर आपल्या याला शेंगा यायला लागलेत ना, दाणे भरलेले आहेत. किती छान वाटतं मला. आज ठरवलंय काकडीचा वेल मी तुम्हाला सांगितलं होतं, काल काढून टाकलाय. चला नवीन काकडी लावायची आणि आज मी तुम्हाला बिया दाखवणार आहे आणि कसे लावते तेही दाखवणार. चला, आम्ही हे पॅकेट वापरतो जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं. तर हे पहा, हे आपलं इथं बेंगॉलीमध्ये लिहिलेलं आहे कारण हे वेस्ट बेंगॉल आहे. तर कुकुंबर, हे बघा, या आहेत काकडीच्या बिया. हा आहे माझा खजाना. हे पहा किती मस्त. मी सगळे सीड्स दाखवते, बिया दाखवते हा तुम्हाला. तर फ्रेंड्स, हे आहेत आपल्या प्लेन गोसावळ्याचे बी आहेत. हे गोसावळे, आणि सेम असतात दोडक्याचे, फक्त काळे आहेत ते. हे ओळखायचं, हे गोसावळे, हे दोडका. ही लाल भाजी आपण लावली आहे ना फ्रेंड्स, हे बघा, हे असं मोहरीसारखे बारीक बिया असतात. ह्या मी अशा टाकल्या होत्या जिथं ही भाजी आलेली आहे. तर हे आहेत आपल्या ह्या बिया आहेत. हे पहा, स्कूबी नुसतं माझ्या पाठीमा फिरत असतं शेतामध्ये. फ्रेंड्स, तांदळीला वर तुरे येतात आणि बिया असतात त्याच्या, तुम्हाला माहीतच आहे ते. हे तर हे जे आपले तुरे आहेत, हे बघा, हे तर ह्या आहेत त्या बिया वाळून. हे पहा, हे तांदळीच्या सेम मोहरीसारख्या आहेत. तर अशा आम्ही टाकल्या होत्या त्या. मेथीचे दाणे, हे पहा, हे टाकलेले भिजवून टाकले होते आम्ही ह्या मेथीच्या भाजीसाठी. मी डब्यात पण लावली मेथी, तुम्हाला दाखवीन मी. फ्रेंड्स, हे सुंदर मुळे आलेले आहेत ते ह्या बियांपासून. हे पहा, हे आहेत आपल्या मुळ्याच्या बिया. ह्या आम्ही लावल्या होत्या. तर या इतक्या छोट्या आहेत ना, त्यामुळे इतकं जवळजवळ आलेत. असं एक एक लावलं नव्हतं, असं असे टाकले होते, असे थोड्या थोड्या अंतरावर, त्यामुळे इतके मुळे आलेत. हे आहेत आपले पालकाचे बी. हे पालकाचे बी आहेत, हे आम्ही असे टाकले होते. हे बघा, इथं तयार होतात हे पालकाचे बी, ह्यालाच वाळवतात. हे आहेत ते. हे पॅकेट आणलं होतं आणि ते जे सुट्टे आहेत ना, तेही तोळ्यावर मिळतात. 1 तोळा 2 तोळा असे बी मिळतात, 10 ग्रॅम. हे बघा, बडीशेप सारखी. हे आहेत आपल्या गाजराची बी. ही सुंदर अशा ही भेंडीची रोपं जी आली आहेत ना, ती हे आपले भेंडीचे बी असतात, ते वाळवलेले. हे पहा, हे आम्ही स्वतःच तयार केलेले होते. हे बी स्वतःच भेंडी वाळवून घरात तयार केलेले, हे लावलेले ह्या रोपांचं. बघा, काल मी जी गवारी लावली त्याची ह्या बियांपासून रोपं तयार केलेली. ही गवारी काल मी लावली आहे. हॅलो फ्रेंड्स, हे बघा, हे आपले काकडीचे बिया आहेत. काल दाखवलं होतं हे पॅकेट. तरी पहा, आता लावते मी. तर ह्यामध्ये ना तुम्हाला एक छोटासा डोळा दिसेल सगळ्या ह्याच्यात. ती बाजू आपल्याला खाली करायची आहे. बघा, बघा डोळा. तुम्हाला जवळून बघायचं असेल तर ही अशी लाईन दिसते छोटी. तर काकडीच्या बियामध्ये ती बाजू आपण इथं जेव्हा लावतो बी, तेव्हा खाली करायची. तुम्हाला माहिती आहे, कालच आपण इथलं वेल काढून टाकलेत. तर आता आपण हे बघा, हे डोळ्यावालं मी खाली लावतीये. हे कंपोस्ट घातलंय, तुम्हाला दिसत असेल. मी काल कंपोस्ट आणलंय, ते इथं टाकलेलं आहे. वर माती टाकीन, पाणी टाकायचंय. बघा, हा डोळा. सगळ्याच बिया लागू होतात असं नाही, काय काय लागू पण नाही होत. आपण लावायच्या भरपूर.
इतक्याशा छोट्याशा बियामधून वेल येऊन आपल्याला काकड्या मिळतात. हीच तर आहे निसर्गाची कमाल. कंपोस्ट पण घातलेला आहे. आता ही सगळी माती ह्याच्यावर घालूया थोडीफार. जास्त पण माती नाही घालायची वर. बिया छोट्या आहेत आपल्या, कोंब येऊस्तोपर्यंत. ही पाणी घातलं की आपाप ही मातीची ढेक हे होऊन जातात, विरळून जातात. चलो, एक टास्क कंप्लीट झालेला आहे आपलं. काकडीचे वेल लावलेले आहेत, बिया आपण रोवल्यात. पाहूया आता काय प्रोग्रेस. फ्रेंड्स, हे पहा, लसणाच्या कुड्या रोवल्या होत्या. जवळून दाखवते तुम्हाला. हे बघा, मी लसणाच्या कुड्या रोवल्या होत्या. मी दिसतंय, हे बघा, छान आलेत. जास्त पाणी द्यायचं नाही लसणाला. चला, फ्लावरचे गड्डे काढावे लागणार, वाढलेले आहेत पूर्ण. हा पण जर वेळेवर काढला नाही ना आपण, हे बघा फुलं येतात. या पानांचा उपयोग माहीतच आहे. मागच्या वेळेला आपण गाईला दिलं होतं, ह्या वेळेला पण द्यायचंच आहे. गाईंना दिलेलं, त्यांना खूप आवडीनं खाल्लंय. त्यामुळं चल स्कूबी, कोहळा काढूया. चला. तर फ्रेंड्स, या शेंगा पाहू शकताय. हा हा, तुम्हाला माहित आहे, मी बागेच्या बाहेरच्या बाजूला आले आपल्या कोहळ्याच्या वेलाकडे. हे पहा, कोहळा. स्कूबी, हे आहे आपल्या कोहळ्याचं हार्वेस्टिंग. आय एम हॅपी टुडे. बघा, हे आहे आजचं आपलं हार्वेस्ट. कसा वाटला आजचा हार्वेस्टिंगचा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका सुंदर हार्वेस्टिंगच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.